नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे हिस्टॉरिकल इंडिपेंडन्स आणि यामध्ये आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन लागू होण्याच्या आधी कोणते रूल्स ईस्ट इंडिया कंपनीद्वारे आणि इंडियन गव्हर्नमेंटने ब्रिटिश इंडियामध्ये लागू केलेली होती त्याबद्दल माहिती घेऊ. शॉर्ट वाईज आणि बुलेट पॉईंट्स मध्ये. तर 1600 मध्ये जसं आपल्याला माहितच असेल, इसवी सन 1600 मध्ये इंग्लंड इंडिपेंडन्स झाला. तर याच जवळपास आपल्याकडे वास्को द गामा भारतातून येईल आणि तिकडनं आपल्या गाणं मोठ्या प्रमाणात घेतले आणि त्या त्याच मसाल्यावर आणि ते त्यांना कळालं आणि 1608 1608 मध्ये ब्रिटिश आले. ब्रिटिश आले भारतामध्ये एका कंपनी आलं. त्याचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. आता ईस्ट इंडिया कंपनी आली होती भारतामध्ये एक कंपनी. पण या कंपनीला आपल्याला आपल्याला लायसन्स घ्यावं लागेल. तशी एक कंपनी. फक्त फरक काय की या कंपनीचे जे प्रोडक्ट होते त्यांना आपण म्हणतो कोर्ट ऑफ ओनर्स. कोर्ट ऑफ ठीक आहे. हे पॉलिटिकली इलाइट होते. पॉलिटिकली इलाइट म्हणजे वशिले होते त्यांचे असं समजा. आणि ईस्ट इंडिया कंपनीने 1608 मध्ये यांना अनलिमिटेड लायसन्स दिलं. अनलिमिटेड लायसन्स म्हणजे यांना रिन्युएशनची गरज नाही, काही नाही. ते सोबत ट्रेड भारतासोबत ट्रेड करू शकतात. त्यांना लिमिटेशन्स नव्हत्या कोणत्याच प्रकारच्या. इव्हन याच लायसन्सला ते याच लायसन्समध्ये त्यांना फोर्स सोबत घेऊन येऊ शकतात. ते ट्रेड करताना त्यांची फोर्स सोबत वागवू शकतात. बरं का? एक पॉझिटिव्ह एक प्लस पॉईंट होतो त्यांना. आता याच लायसन्सला आपण चार्टर म्हणून बोलू. चार्टर लायसन्सला आपण चार्टर म्हणतो. आता हे सर्व झाल्यानंतर ते भारतात आले आणि त्यांनी भारताची सिच्युएशन बघितली. भारतात आल्यानंतर जशी भारताची कंडिशन होती, वॉर्स, प्रोव्हिन्सेस म्हणजे राजे रजवाडे यांच्या हाती टेरिटरी बद्दल भांडण वगैरे युद्ध चालूच असायचे. तर हे एका चान्सचा वेट करत होते. तिथं यांना चान्स भेटेल आणि ते मध्ये येतील राजकारणात येतील. तो चान्स यांना 3 ते 4 युद्धांमध्ये मिळाला. पहिलं युद्ध आपण जे बघू ते बघू बॅटल ऑफ कर्ना.
बॅटल ऑफ करनाल. नादिर शहा आणि मोहम्मद शाह यांच्यामध्ये झाली होती. या युद्धामध्ये ब्रिटिशांनी युद्धामध्ये दिल्लीवरती आक्रमण खूप जास्त झालं होतं. डिस्ट्रॉय झालं होतं. दिल्लीमध्ये खूप नासधूस झाली होती. तर त्या युद्धामध्ये ब्रिटिशर्सला चान्स भेटला की मदत करू आपण थोडी. काहीतरी कुठेतरी थोडंफार तरी आपल्याला राजकारणात भारताच्या राजकारणात दिसतंय. ते त्यानंतर हे जे झालं ना त्यांना पॉलिटिक्स समजलं त्याच्याकडे. परत एक युद्ध झालं. बॅटल ऑफ प्लासी. बॅटल ऑफ प्लासी मध्ये फर्स्ट टाइम आर्मी केली. फर्स्ट टाइम बॅटल ऑफ प्लासी मध्ये ब्रिटिशर्सची आर्मी झाली. त्यांना कळालं की अरे आपण जी आपली फोर्स आहे ती भारतामध्ये मेंटेन करू शकतो. आपल्याला आता पॉलिटिकल सपोर्टही मिळालेला आहे आणि आर्मी आपण फर्स्ट टाइम यूज केली त्यामध्ये त्यांना आयडिया आला की अरे आपण मेंटेन करू शकतो. आणि पूर्णपणे ते पॉलिटिक्स मध्ये म्हणा किंवा राजकारणामध्ये म्हणा आले. ते आले तिसऱ्या युद्धामध्ये. ते होतं बॅटल ऑफ बक्सर. या युद्धात ब्रिटिशांनी पूर्णपणे सहभाग आणि बिहार, ओरिसा आणि ओरिसा आणि बंगाल याचे दिवाणी राईट्स यांच्याकडे आले. आता दिवाणी राईट्स म्हटले तर पूर्ण रेव्हेन्यू डिपार्टमेंट यांच्याकडे आलेले आणि ज्याच्या हातात पैसा आहे तोच रूल करतो. याच बरोबर सिव्हिल कोर्ट, सिव्हिल जजमेंट सुद्धा यांच्याकडे आले. सिव्हिल जजमेंट यांच्याकडे याने काय झालं? फायदाच झाला त्यांना. राजा राहिला बाजूला तर दिवाणी राईट्स यांच्याकडे आले, सिव्हिल राईट्स यांच्याकडे आले. तर जे म्हणतील तेच म्हणतील. आता म्हणजे सिव्हिल राईट्स यांच्याकडे आलेत म्हणजे सिव्हिल जजमेंट आलेत. तर यांचे कोर्ट्सही असतील. पण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 3 ठिकाणी कोर्ट्स हँडल करायची. बॉम्बे, मद्रास, बंगाल. कोर्ट्स हे हँडल करायची.
आता ते कोर्ट्स हँडल करत असताना त्यांनी एरिया हँडल करण्यासाठी गव्हर्नर्स नेमले. ते गव्हर्नर सुद्धा याच तीन स्टेट्स मध्ये होते. हो. ते झालं. आता त्यांनी युद्ध केली, खूप इन्व्हेस्टमेंट केली. आता या इन्व्हेस्टमेंट नंतर यांना झाला थोडासा लॉस. थोडा म्हणजे चांगलाच लॉस. हा लॉस झाल्यानंतर यांना मदत केली इंग्लंड गव्हर्नमेंट. आता इतकं सर्व दिलेलं आहे ब्रिटिश गव्हर्नमेंट यांना, तर काहीतरी एक्सपेक्ट करतील, कारण की लोन देत आहेत, पैसे देत आहेत. तर इन रिटर्न ब्रिटिश गव्हर्नमेंटने यांच्याकडनं काही गोष्टी मागितल्या. त्या गोष्टी म्हणजे कोणत्या होत्या? तर त्यामुळे त्यांनी वर्ड यूज केला, क्यू प्रो सॉरी क्वाइट प्रो क्यू गिव अँड टेक. यामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडनं काही गोष्टी मागितल्या. काही गोष्टी मागितल्यात म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्यात आपल्या? पॉवर टू कंट्रोल अँड रेग्युलेट. ईस्ट इंडिया कंपनी पैसे देत आहेत तर इतकं तर मागतीलच, फुकट तर कोणीच काही देत नाही. त्यानंतर जी मोनोपॉली त्यांना अनलिमिटेड मिळालेली होती 1608 मध्ये, ती आता कमी झाली. कमी म्हणजे दर 20 वर्षांना यांना चार्टर रिन्यू करावा लागतो. असं का? कारण की एक वेळा लायसन्स दिलं एक वेळा लायसन्स दिलं त्यांनी, तर ते अनलिमिटेड प्रॉफिट एन्जॉय करत होते तिथे. आता हे जर लोन देत आहेत तर काहीतरी यांचाही फायदा व्हायला पाहिजे, म्हणून चार्टर रिन्यू केलं. चार्टर रिन्यू केलं म्हणजे प्रत्येक एक गोष्ट 20 वर्षानंतर ते हिच्यामध्ये बदल करू शकतात. थोड्या वेळ टाइम तुम्ही बघाल की यांची जी मोनोपॉली ना, म्हणजे फक्त ईस्ट इंडिया कंपनीच भारतासोबत ट्रेड करू शकते, हेही कमी होईल. ही खंडित झाली. त्यानंतर यांनी पुढची गोष्ट की काय केली आहे, यांनी याच सर्व बेसिसवरती चार्टर ऍक्ट ऑफ 1773 पास केला. आता बघा, हे चार्टर ऍक्ट पास करतायत, त्यामध्ये हे छोटे छोटे बदल तुम्हाला लक्षात येतील, पण याच्या मागचा उद्देश तुम्हालाही कळेल. तुम्हाला मी सांगतो. आता यामध्ये ते काय करतायत, ते करतायत की गव्हर्नर 3 होते, बॉम्बे, मद्रास, बंगाल. हायकोर्ट 3 होते, बॉम्बे, मद्रास, बंगाल.
तर आता या ऍक्ट मध्ये ते त्यात फेरफार करतील थोडी. जसं की या ऍक्ट मध्ये तुम्हाला मी सांगतो, या ऍक्ट मध्ये त्यांनी गव्हर्नर ऑफ बंगाल होता, त्याला वेगळं नाव दिलं. चल, गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. आता गव्हर्नर जनरल बनलाय, तर दोन गोष्टी झाल्यात. तीन पैकी एकाचं नाव बदललंय, त्याला गव्हर्नर जनरल बनवलं. म्हणजे हा जर सुप्रीम असेल तर बाकीचे दोन म्हणजे बॉम्बे आणि मद्रास हे झाले सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेट म्हणजे सरळ सगळ गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल याच्या हाताखाली काम करतो. म्हणजे हा सुपीरियर झाला, हा बॉस झाला. आणि तसंच त्यांनी कलकत्ता कलकत्त्याला हायकोर्ट ओपन केलं. आता कलकत्त्याचं हायकोर्ट ओपन केलं तर तिथे कोणी काम करणारही असेल. बंगाल गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल आहे, पहिल्यांदा तिथे कोणी पोस्ट सांभाळली असेल तर ते इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर इथे पोस्ट सांभाळली होती वॉरेन हायस्टीन. वॉरेन हायस्टीन आणि इथे इलिया एमपी ELYAH एमपी. कलकत्त्याला हायकोर्ट पण केलं. बाकीचे जे हायकोर्ट आहेत ते यालाही सबऑर्डिनेट झाले, जसं की बॉम्बे, मद्रास, बंगाल. आता ओव्हरऑल जर हे बघितलं आपण, तर एक तर आपल्या लक्षात येईल, आपण पॉवर एकत्रित करतोय सगळं काही आणि एकाच्या हातात देतो. बरं का, आपण पूर्ण यांची सर्वांची ताकद एकाच्या हातात दिली, यांची सर्वांची ताकद या एकाच्या हातात दिली. बरं का, तर याला आपण म्हणू
सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन ही पहिली स्टेप आहे बरं का, सेंट्रलायझेशन पॉवरची. फर्स्ट स्टेप कधी 1773 पहिला चार्टर आहे बसवण्याची. आणि याचबरोबर हे इम्पॉर्टंट, याचबरोबर ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनी, जी आर्मी, आर्मी ते हँडल करतात ना, पोलीस फोर्स वगैरे. इंडस्ट्रियल प्रॉफिट म्हणजे जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे त्यांचा, तो रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि मिलिटरी अफेअर्स म्हणजे कोणासोबत युद्ध वगैरे काही जे काय असेल, हे सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंड सोबत शेअर करायचं. आता साधी सरळ गोष्ट आहे, माझी कंपनी आहे आणि मी त्यात कोणतरी शेअर घेतलं, तर मी सर्व गोष्टी त्याला सांगेल का? म्हणजे एवढी लहानची मोठी केली कंपनी, तर मी सर्व गोष्टी सांगेल का? मग त्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे, कोणी बघायला पाहिजे, चेक ठेवायला पाहिजे. तर ते चेक ठेवायचं काम गव्हर्नर जनरलचं आहे. म्हणून ती गव्हर्नर जनरल बंगालची पोस्ट तयार केली त्यांनी. रेव्हेन्यू मॅटर, मिलिटरी मॅटर, अकाउंट, प्रॉफिट, या सर्व गोष्टींवरती लक्ष गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ठेवेल. म्हणजे तो सुप्रीम आहे, तो हेड आहे. बाकीचे जे सबऑर्डिनेट आहेत, बंगाल आणि मद्रास, बॉम्बे आणि मद्रास, हेही चेक बॅलन्स ठेवतील, तर हे त्यांचा एक सर्कल असेल. म्हणजे त्यांना लिमिटेशन टेरिटरी दिलेली आहे, त्या टेरिटरी बद्दल ते ठेवतील चेक आणि balances. त्यावर त्यांच्यावरती कोण लक्ष ठेवेल, तर तो गव्हर्नमेंटला बंगाल, कारण ती पॉवर त्याच्याकडे थोडी जास्त दिलेली आहे. याच बरोबर आता अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी मधला कोणताही एम्प्लॉई प्रायव्हेट ट्रेड नाही करू शकत. नाही करू प्रायव्हेट ट्रेड करतो. याचा अर्थ काम करायचं म्हटलं तर कंपनी मधूनच करता येईल, दुसरे प्रायव्हेट गोष्टी नाही. हे का गरजेचं आहे? यासाठी गरजेचं आहे, इन केस माझा कोणता एम्प्लॉई माझ्या कंपनीच्या बाहेर जर काम करत असेल मला न सांगता, तर तो माझ्या कंपनीचे काही प्रोजेक्ट किंवा माझ्या कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो त्याच्या नावावरती ट्रान्सफर करून तो त्यांचं एकट्याचं काम करून घेईल. लूप होल काय, तर गव्हर्नमेंटला काहीच भेटणार नाही, नो रेव्हेन्यू.
तर हे बंद करण्यासाठी हा नियम एक लागू केला. बरोबर. हा एक नियम त्यांनी लागू केला. तर आज जर बघितला तर आजसाठी आपण बघितलं 1600 मध्ये त्या टायमाला इंग्लंडला स्वातंत्र्य मिळालं. त्याच वेळेस वास्को द गामा येऊन गेले. ते भारताचा शोध लावून गेले. सी रूट त्यांनी तयार केला. लगेच ते गेल्यानंतर 1608 ला पण ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली. भारतात आल्यानंतर त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंड कडनं काही पॉवर दिले, हे लायसन्स दिले. आम्ही नंतर करू शकतो. चार्टर लायसन्स दिलं. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचं त्यांना लिमिटेशन्स नव्हतं की कितीही वेळ ट्रेड करू शकतात आणि ते एकटेच ट्रेड करू शकतात. दुसऱ्या कोणाला त्याची परवानगी मिळणार नाही. भारतात आल्यानंतर त्यांनी करनालचं युद्ध केलं. त्यामध्ये नादिरशाह आणि मोहम्मद शहा यांचं यांच्या युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला. नादिरशाहकडनं या युद्धामध्ये दिल्ली जवळपास संपुष्टात आली. म्हणजे दिल्लीवरती हल्ला झाला होता. तर बॅटल ऑफ प्लासी झाली. त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा ब्रिटिश ऑफिसरांची फोर्स वापरली. बॅटल ऑफ बक्सर झाली. त्यामध्ये ब्रिटिशांनी हरवलं. त्यानंतर त्यांना बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी आणि सिव्हिल राईट्स भेटले. म्हणजे दिवाणी आणि सिव्हिल राईट्स भेटल्यामुळे रेव्हेन्यू आणि जस्टिस यामध्ये त्यांचा हात बसला. हे झाल्यामुळे त्यांनी कोर्ट्स आणि गव्हर्नर अपॉइंट केले. कोर्ट्स आणि गव्हर्नर अपॉइंट केल्यामुळे बंगाल, मद्रास आणि बॉम्बे इथं कोर्ट्स आणि गव्हर्नर यांचे असेल. या टेरिटरी एक्सपान्शन आणि याच्यामुळे कंपनीला लॉस झाला. कंपनीने गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंडकडून लोन घेतलं. क्वाईट प्रो क्यू क्यू अँड टेक ही ऑफर गव्हर्नमेंटने कंपनीला दिली. या क्वाईट प्रो क्यू मधून गव्हर्नमेंटने प्रो क्यू मधून गव्हर्नमेंटने त्यांच्या मागण्या ठेवलं समोर की त्यांना काय काय हवं. पॉवर हवी त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला कंट्रोल आणि रेग्युलेट करण्यासाठी. त्यांचं जे चार्टर होतं जे अनलिमिटेड होतं 1608 ला ते 1773 ला 20 वर्षांसाठी लिमिटेड केलं. म्हणजे प्रत्येक 20 वर्षानंतर त्यांना ते रिन्यू करावं लागेल. म्हणजे त्यामध्ये फेरफार आता ब्रिटिश गव्हर्नमेंट करू शकते. मग त्यांनी पास केला चार्टर ऍक्ट 1773. त्यामध्ये त्यांनी काय केलं, जे 3 गव्हर्नर होते बंगाल, बॉम्बे, मद्रास यामध्ये गव्हर्नर जनरल हे पद दिलं
वॉरेन हेस्टिंगला बंगाल. वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल. त्यानंतर त्यांनी कोर्ट्स हायकोर्ट बनवलं कलकत्त्याला. ऑलरेडी कोर्ट्स होते. बॉम्बे मद्रास कलकत्त्याला जे हायकोर्ट तयार झालं त्याचा फर्स्ट जज होता इलिया इंपी. हे सर्व झालं म्हणजे ह्या दोन गोष्टी झाल्या म्हणजे प्रत्येकाची थोडी थोडी पॉवर करून एकाला जास्त पॉवर दिली तर कुठेतरी एक सेंट्रल हब तयार केला त्यांनी जिथून आपल्याला सगळ्यांना पॉवर डिस्ट्रीब्यूट करता येईल. तर ही झाली फर्स्ट स्टेप ऑफ सेंट्रलायझेशन इन इंडिया. तेव्हा सुरुवात झाली 1773. त्यानंतर अजून एक मागणी त्यांनी समोर ठेवली. ईस्ट इंडिया कंपनीचे रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि मिलिटरी अफेअर्स याची पूर्णपणे माहिती गव्हर्नमेंट ऑफ इंग्लंडला त्यांना द्यावी लागली. आणि याचबरोबर सगळ्यात शेवटचा मुद्दा आपला ईस्ट इंडिया कंपनीचा कोणताच एम्प्लॉई प्रायव्हेट करू शकतो नाही. ही हा आजचा आपला व्हिडिओ. आज थोडंसं आपण मागचं कव्हर केलंय हिस्ट्रीमध्ये. आता आपण फक्त ऍक्ट बॅकग्राऊंड आता कारण कळाली त्याला फक्त आपण ऍक्ट त्यांचे की पॉईंट्स आणि त्यांच्याबद्दलची माहिती देण्याचा धन्यवाद.